पुरणपोळी पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यापेक्षा वरणपोळी खा. जाऊ दे ना. अच्छा कशा जाऊ दे. तुम्ही सांगितलं चाललंय ना. मी सांगत काय कशाला सांगत होते. मला विचारायचं नाही काय नाही. सारखं काय नानीच्या दहशती खाली राहायचं आम्ही. काय दहशती खाली? माझं कोणी ऐकतं काय यार? आज मी तुला चांगली चोपूनच काढणार. पुन्हा टेंगूळ म्हणजे परत मारलं वहिनीनी. यावेळी काय लाटणं की झाडू? प्लेट. वहिनींना डिफेन्स मध्येच पाठवायला पाहिजे. त्यांच्या इतकी घरगुती शस्त्र दुसऱ्या कोणीच शोधून काढली नसतील. तुला जोक सुचतोय? तुझं हे टेंगूळ मला माझ्या आयुष्यातला मोठा खड्डा जाणवून देते. अरे तुझं बरं चाललंय की एकटा असते. कुणीतरी औषध पाणी करणारी, आपलं पथ्य पाणी सांभाळणारी जवळ हवी असं वाटतं. काय टेण्या, आपण एकटे असलो ना की जोडप्याचा हेवा वाटतो, आणि जोडीदार बरोबर असला की एकट्या माणसाची असूया वाटते. पण कुणीतरी हवं बरोबर. मी वधूवर सूचक मंडळात नाव पण नोंदवलंय. एक काम कर, ऑनलाईन डेटिंग कर. ऑनलाईन डेटिंग? अरे पण त्यामुळे माझं लग्न जमेल का? मन रमेल. मन रमेल काय बोलतोयस? हे बघ टेण्या, चेक कर, ऑनलाईन डेटिंगच्या साइट्स अवेलेबल आहेत. अरे पण राजा, त्यापेक्षा तू माझ्यासाठी मुलगी का बघत नाहीयेस? अरे या वयात कुणाची तरी सोबत असणं हे महत्वाचं आहे. कुणीतरी आपल्या बरोबर आहे ही जाणीवच किती मनाला उभारी देणारी असेल. हे बघ, वहिनी किती मारकुट्या असल्यानं तरी तुझ्या हक्काचा माणूस तुझ्या जवळ आहे, हे किती महत्वाची गोष्ट आहे. हे बघ, तू 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 बस. हे बघ असं अरे बोलायला सुरुवात कर. अरे पण एकदम असं अनोळखी माणसाबरोबर बोलायचं म्हणजे? अरे काही नाही, सुरू कर, तू सुरू कर. हळूहळू भीड चेपेल तुझी. तुला सगळं बरं माहिती आहे रे. कधी कधी टाइमपास म्हणून बघितलंय सगळं. पण वहिनीला माहिती आहे का? तिला या विषयात गती नाही आणि माहिती नाही. बरं आहे बाबा तुझं. हेच आमच्या सुखी संसाराचं रहस्य आहे. स्वीटी नावाची कुणीतरी हॅलो म्हणते. हा मग तू तू बोल ना तिच्याशी. कशी आहेस तू बाळा असं विचारू तिला. बाळा? स्वीटी म्हणजे कोणतरी छोटीशी मुलगीच असणार ना. स्वीटी 60ची असू शकते. हॅलो म्हण तिला. आणि पुढे पुढे गो विथ द फ्लो. फ्लो. हॅलो. दिलू बाळा, ते गोऱ्यांच्या टीव्ही मध्ये सगळे गोऱ्यांचेच कार्यक्रम दिसतात का काय? म्हणजे एक टीव्ही पाठवून दे ना पोस्टानी. कशासाठी? डोक्यावर घेऊन नाचायचंय. अगं नानी तसं नाही, घरात आहे ना एक टीव्ही. हो, तो डब्बा आहे डब्बा. कुणीतरी रस्त्यावर फेकून दिलेला उचलून आणलाय तुझ्या बापानं LED म्हणून. अगं नानी, नवीन टीव्ही पण खराब होऊ शकतो, आणि तसं झालं तर ती कंपनी तो पीस परत घेते आणि तुम्हाला नवीन देते. असं होय. हे मला ठाऊक नव्हतं. उगीच मी मारलं बोक्याला टेंगुळ येईपर्यंत. नानी, तू अजूनही बाबांना मारतेस? म्हणजे काय, मारायलाच पाहिजे. म्हणजे पूर्वी काय असायचं, केरसुणी घेऊन हाणायची, अगदी हात दुखेपर्यंत बदड बदड बदडायची. पण आता जरा त्याला मारताना माझ्या लक्षात येतं की आपलं वय झालेलं आहे. बरं ठीक आहे, मी तुला चांगला टीव्ही पाठवतो. ओके? हो, पण कसा पाठवणार तू? अगं कुरिअर करतो मी. कुरिअर? कुरिअर? आपण तो कुरिअरवाला आपल्या ओळखीचा आहे का? नाही तर कुणीतरी मधल्यामध्ये इतक्या महागाईतली वस्तू लंपास करायचं. तसं काही होणार नाहीये नानी, मी तुला नवीन टीव्ही पाठवतो. ओके? LED पाठवा. LED. नानी, इथे सगळेच टीव्ही LED असतात. आणि हे मोठा LED. नंतर बोलते, मी नंतर बोलते. कसली भाजी आहे? कोबीची.
जेव्हा बघावं तेव्हा कोबीची नाहीतर फ्लावरची, दुसऱ्या भाज्या करताच येत नाहीत वाटतं त्या कुसमीला. मीच केले. म्हणजे तशीच असणार. पिठलं देऊ का करून? ते काय वेगळं लागणार आहे? सगळी चव सारखीच. ताक कुठे? आज दहीच आहे. का ताक का नाही? दही नीट लागलं नाही. नीट लावलं की लागतं. हा जेवला का? नाही. कुठं गेलाय टेंगुळ घेऊन? माहित नाही. अक्कलच नाही हा त्या पोराला खरंच. सांगून नाही गेलेत ते. आणि तुम्ही ना सारखं सारखं त्याला असं मारत जाऊ नका. त्याच्याशिवाय वळण कसं लागणार पोराला? अहो पण आता ते लहान आहेत का? मुलं कितीही मोठी झाली ना तरी आपल्या आईला ती लहानच असतात. मी त्याला वळण लावलं म्हणून इतका चांगला नवरा तुला मिळाला, लक्षात ठेव. पण तरी आता ह्या वयात मारणं बरोबर आहे का? आता तुम्ही शिकवा आम्हाला, बरोबर आहे का चूक आहे. लोक बोलतात. काय म्हणतात? घरोघरी मातीच्या चुली. त्यांना वाटतं मी मारते. मग माझं नाव जाऊन सांगते ना. मी नाही सांगणार. आणि तुम्ही मारता म्हणजे काय फार भूषण करत नाही. मग भूषणच आहे. अगं बायकोच्या हातचा मार खाणाऱ्या पुरुषाला नेबळट म्हणतात, नेबळट. आणि आईच्या हातचा मार खाणाऱ्या पुरुषाला श्रावण बाळ म्हणतात. नेबळट पुरुषाला कोणी विचारत नाही जगात. श्रावण बाळाचं स्थान कसं आढळ आहे, आढळ. आई म्हणून मी माझं कर्तव्य करते, बायको म्हणून ते तुझं कर्तव्य कर. आणि उद्या आठवणीनं ताक कर. बरं, पण आता तरी जेवणार आहात का हे घेऊन जाऊ? अच्छा कसं जेवणार आहे ना मी? उपाशी मारते काय मला? हा हसते आणि राजाभाऊ, काय काय टेंगुळ वाटतं. अगं ऐकलंस का? लवकर ये. काय झालं? टेंगुळ आलंय. अगं बाई, मालती बहिणीने मारलं की काय? नाही नाही पडलो. डोक्यावर का? म्हणजे पाय घसरला. लग्नाच्या वेळेस घसरतो. मला वाटतं कुठेतरी माती खाल्लेली दिसते ह्यांनी. उगाच मारायला बायकोला काही वेळ लागले का? माणूस माती कशाला खाईल? राजाभाऊ, तुम्हाला सांगून ठेवतो, अशी 10 टेंगळं आली ना तरी चालतील, पण तुम्ही तुमचा बाणा आणि फणा अजिबात सोडू नका. मी असं सांगून ठेवतोय तुम्हाला आत्ताच. छान. चला चला चला, या घरात या. चांगला फणा टेस्ट आहे तुमचा. चला चला घरात. अगं अगं ए अगं नको, मला वाढू नको, मला भूक नाहीये. बाहेर काही खाल्लेत का? नाही, मी बाहेर खात नाही, तुला माहितीये, इच्छाच नाहीये मला. पण मी थांबले हो तुमच्यासाठी. तुला किती वेळा सांगितलं तू माझ्यासाठी थांबत जाऊ नको म्हणून. रात्री एकतर तुम्ही जेवत नाही, दिवसा एक पोळी खाताच की. पण सकाळच्या त्या प्रकारानं पोट भरलंय माझं. अगं 83 वर्षांचं झालो तरी नानी मारते मला. काय अर्थ आहे का याला? तुम्ही बोलत का नाही नानींशी एकदा? तू बोल. हा, माझं थोडंच ऐकतायत त्या. काय झालं? नको बाई, टेंगुळ बरंच मोठं झालेलं दिसतंय. तुझाच आशीर्वाद नानी. होईल बरं 2-4 दिवसात, काही काळजी करू नको. तोपर्यंत दुसरं काढशीलच. रे बाबा, मला माफ कर रे बाबा. नानी, मालू, डॉक्टरना फोन कर. हिचं बीपी लो झालेलं दिसतंय. माझ्या बीपीला काही धाड भरलेली नाहीये, पण LED वरून तुझ्यावर संशय घेतला, माझं थोडं चुकलंच हो. म्हणजे माझ्या लक्षात आलंय की नवीन पीस सुद्धा फॉल्टी असू शकतो. नाही, मला कळलं नाही. अरे दिलूनं मला सांगितलं सगळं. आणि हो, तो मला नवीन टीव्ही पाठवणार आहे. वा, आपण फक्त विमानातून उतरून घ्यायचं. बर. नाही, उतरवायला जायला लागत नाही. म्हातारे आई करता करा तेवढा आता जरा. बरं ठीक आहे, मी बघतो.
आणि हो, पुढच्या आठवड्यात मालूचा वाढदिवस आहे. अरे हो, विसरलाच वाटतं. नाही नाही, ते तिथी आणि तारखेचा जरा घोटाळा होतो कधी कधी. सांगण्याचं तात्पर्य असं की दिलूनं नवीन टीव्ही पाठवला की माझ्यातर्फे मालूला वाढदिवसाची भेट देऊन टाक. हो बाई, माझ्या खोलीत लावणार आहात की काय? तू माझ्या खोलीत येऊन बघ, त्यांनी काय फरक पडतो. राहू दे राहू दे, थँक्यू. शाणी माझी बाई. अहो, काय चाललंय तुमचे कुसुमे घरात? माझ्याच बायकोचा हात धरतोय, दुसऱ्याच्या नाही. पुरे झालं. तुझा वाढदिवस. हा हा हा, सांगा बघू कधी असतो? माहितीये मला, तिथी आणि तारीख. हा, तारीख आणि तिथी ऐकते ऐकते मी, सांगा सांगा. या दोघां हा हा हा, कधी असतो तेच, कधी असतो ते सांगा ना. असं एकदम सांगून टाकलं, मग सरप्राईज द्यायचं मला, तर काय राहिलं नाही का? आता कसलं मेलं सरप्राईज, काय आलंय सगळं, सांगा बघू कधी असतो माझा वाढदिवस? मंगळवार, गणपतीचा वार. नक्की शनिवार नाही? अरे मग गंमतच आहे. गुरुवार. नाही, गुरुवारही नाही नाही, का? शनिवारही नाही. जाऊ दे हो, सोडून द्या. लग्न झाल्यापासूनचे सगळे वाढदिवस मला आठवत आहेत. असेच झालेत की मग 50 वर्ष झाली आता. नाही, चुकीचा आरोप कर. कसं तू लग्नानंतरचा पहिला वाढदिवस कसा छान झाला होता, हा? विसरलीस का? पुरे झालं, मला काम पडलेत, नंतर बोलूया. रविवार, नेमका रविवार. रविवार का? नाही. आठवा सगळे वार सांग मला. सोमवार, बुधवार. हा. अगं नळे, पुढच्या शुक्रवारी तिचा वाढदिवस आहे हो. शुक्रवारी तिथी प्रमाण करतात ग त्यांच्या घरात. जाऊ दे, तिचं तिला सुद्धा काही माहिती नाहीये. तू मात्र आठवणीनं फोन करू, नाही तर म्हणायची मी एवढ्या आठवणीनं नंदेला भेटवस्तू पाठवते, मला साधा फोन सुद्धा करत नाही. करशील ना? अशी कुचकी आहे होती, सांगून ठेवते. ठेवू काही फोन? हा बरं. हुश. सगळ्यांना शिकवता शिकवता आयुष्य गेलं. काय होणार आहे या लोकांच्या कुणास ठाऊक. स्माइल. मालू. तू चिडलीस का? कशाला? नाही, तुझा वाढदिवस मी विसरलो म्हणून. चिडेन कशाला? तू तिथीप्रमाणे असतो ना, म्हणून घोळ होतो. ठीक आहे, तारखेप्रमाणे असतं तर काही जसं हे नव्हतं, प्रॉब्लेम होत. मोबाईल मध्ये रिमाइंडर लावला असतात ना. आता तिथीप्रमाणे कोण करतं का वाढदिवस? माझ्या माहेरी करतात. तर तिथीप्रमाणे लक्षात ठेवणं नानींच्या बरोबर लक्षात राहतो. माझे राहतो. हो, नानी आठवण करतात तुम्हाला दरवर्षी, माहितीये मला. नानी कशाला आठवण करून देईल? आमचे एवढे सख्य आहे का? माझा प्रश्न आला ना की बरोबर तुम्हा दोघांमध्ये सख्य असतं.
हे कधीपासून तुझ्या मनात आहे मालू? अगदी लग्न झाल्या दिवसापासून. हे लग्नानंतरचा तुझा पहिला वाढदिवस आठवतो का तुला? कसा थाटात साजरा केला होता? नाव सुद्धा काढू नका त्या माझ्या पहिल्या वाढदिवसाचं. पण मला ना आपला हनीमून आठवतोय. आणि मला त्यानंतर झालेला आपला फनीमून. तुझ्या भावामुळे झालं सगळं. आता माझ्या भावाचा काय ह्यात दोष? त्याने टपाल टाकून आधी विचारायला हवं होतं की तुम्ही घरी आहात का. हा, सगळ्या बट्ट्या बोळ केला त्याने. तुम्ही सुद्धा इतकं काही करायला नको होतं. हा, हे मी एकट्याने केलं? तू पण होतीस त्याच्यामध्ये. पण आयडिया तुमचीच ना, मी फक्त साथ दिली तुम्हाला. तो पण म्हणजे त्या पापाची अर्धी भागीदारी तू होतीस. बरोबर. टेण्या भोजींची आयडिया. हो ना, माहितीये. छान आहे नाही घर? झालेली खूप आहेत. वहिनी. अहो भाऊजी, तुम्ही कशाला उगाच? राहू दे हो, घ्या घ्या, मला सवय. हा. अरे टेण्या घे रे. अरे राजा जरा. अरे नाही पाया पडायचं नाही. अरे. नाही असा औपचारिकपणा बरा नव्हे टेण्या. बायको आली म्हणून. अरे असं पाय काय वर घे. अष्ट काय हे? अहो भाऊजी, खुर्ची तरी घ्या. ती तुटली हो. काय मग मला सांगा, दोघं कुठे बाहेर जाता की नाही? अरे कसलं फिरायला जायचं? तुला माहिती आहे रात्री घरी यायला मला केवढा उशीर होतो. आणि मग एकदा घरी आलो की नानी काय आम्हाला दोघांना सोडत नाही कुठे बाहेर. का? नानीला का असं विचारायची हिम्मत आहे तुझ्यात? नाही. मग छान झालाय चहा. हो. आवडला ना तुम्हाला? मग झालं तर. अरे राजा, तुम्ही हनीमूनला का जात नाही? हनीमून बरं वाटेल तुम्हाला. अरे हनीमूनला जाणंही बरंच असतं आणि हनीमूनलाही बरंच असतं आणि हनीमून झाल्यानंतरही बरंच असतं, पण नानी सोडणार नाही. अरे हल्ली सगळेच जातात. अरे हो, पण ती नाही सोडणार रे मला. अरे विचारून तर बघ. नाही अरे ती नाहीच म्हणणार. मी बोलू का? तू तरी ती नाही म्हणणार. मेली नकार घंटा लावायची सवयच आहे ह्यांना. तसं नाही मालू, तुला नानीचा स्वभाव अजून माहिती नाहीये. या काही वाईट नाही आहेत त्या. थांब, 1 महिना झालाय अजून लग्नाला, हिला काहीच माहिती नाही रे. अरे राजा, मलाही वाटतं एवढ्याही वाईट नाही येत नानी. दुरून डोंगर साजरे. द्या ना. अगं दे. घरात कोणी बाई माणूस नाहीये का हो भाऊजी? अहो वहिनी, एकटाच राहतो मी. आणि आई वडील? ते गावाला असतात. बायको? का? वहिनी, अजून लग्न व्हायचंय माझं. इश्श, लाजतोय बघ कसा. वहिनी, तुमची कोणी बहीण आहे का? अहो चिक्कार आहेत. काय सांगता? नाही म्हणजे लग्नाचं बघतोय ना मी, म्हणून. अगो बाई, खरं की काय? म्हणजे काय नाही, म्हणजे कधीतरी सुरुवात करायला हवीच ना. हो. घरचे बघतात का मग मुली? घरचे नाही हो, मीच आपला बघतोय. म्हणजे काय? मला धाकट्या 7 बहिणी आहेत. आता त्या सगळ्या जणींची लग्न होईपर्यंत माझंही लग्न करायचंय हे आमचे आई बाबा विसरूनच जातात. आमच्या नानीला सांगू का तुझ्या आई वडिलांशी बोलायला? नको 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 नको. नानी म्हणजे झालं का? आता का टेण्या नानी म्हणजे मगाशी गोडवे गात होतास. अरे एवढी काय वाईट नाहीये नानी. नाही म्हणजे तेवढ्या वाईट नाहीयेत त्या, पण तोफखाना आहे ती. इश्श, नानींबद्दल काय बोलताय तुम्ही उगाच? तुझे तशीच आहे ती, तुला नाही कल्पना. माझ्या लग्नाचं आपण नंतर बघू. आधी लगीन तुमच्या हनीमूनचं. हनीमूनचं? अरे मग लग्न कोणाचं लावतोयस? अरे म्हणजे आधी तुमचं हनीमून होऊ दे, माझं लग्न नंतर बघू.
एक वेळ तुझं लग्न होईल, पण आमचं हनीमून अशक्य. हे बघ, साधी सरळ गोष्ट आहे. नानींना एकदा विचारून तर बघ हनीमूनचं. नाही रे, ती तुला माहितीये ना टेण्या, ती नाहीच म्हणणार रे. नाही म्हणाल्या ना तर बघू, काहीतरी मार्ग काढू. होईल होईल म्हणजे नक्की होईल. करूया काहीतरी. हनीमून